जय शिवराय, जय आदिवासी। आजच्या या बिरसा ब्रिगेडच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण वेळेची कमतरता आहे त्यामुळे याची पूर्ण जाणीव आहे। उपस्थित असणारे सगळेच पत्रकार बांधव, आपण सगळेजण, खरं तर अनेक भाषणं झालीत, अनेक गोष्टी झाल्यात, पण मला विशेष ही गोष्ट वाटली की या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना आदरणीय पवार साहेब ज्या कौतुकानं तुमच्याविषयी सांगत होते, ज्या आत्मीयतेनं तुमच्याविषयी सांगत होते, यामध्ये खरोखर रयतेचं जे दुःख असतं, रयतेची जी वेदना असते, ती समजून घेण्याची भावना काय असते ती समोर येते। आणि अनेक भाषण ऐकले। आमचा प्रवीण तर म्हणजे अक्षरशः कुठे गेला प्रवीण? म्हणजे पावनखिंडीचा जो इतिहास ऐकला होता ना, दोन्ही हातात पट्टे चढून बाजी प्रभू लढत होते, तसं प्रवीणचं भाषण ऐकताना वाटलं। पण या सगळ्या भावना असताना मगाशी आमदार साहेब बोलताना बोले आदिवासींवरचा अन्याय होता कामा नये, पण हाच अन्याय समजून घेताना त्या इतिहासाच्या खोलात सुद्धा जाण्याची तेवढीच गरज आहे। म्हणजे या देशाच्या मूळ मालकांना, या आदिवासींना जे वनवासी म्हणतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून जर बसणार असू तर आदिवासी बांधवांना न्याय देता येणार नाही, याची जाणीव आणि याचं भान आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे। कारण दिल्लीमध्ये मागच्या काही अधिवेशनांपूर्वी वनवासी म्हणणाऱ्या काही संस्थांचे प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही वनवासींच्या कल्याणासाठी काम करतो। म्हटलं बैठक इथेच संपली। म्हटलं बैठक इथेच संपली म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं का बैठक संपली? आम्ही तर कल्याणाविषयी बोलतोय। त्यांना सरळ साधा प्रश्न विचारला, ज्यांना जल, जंगल आणि जमीन ही आत्मीयता आहे, त्यांच्या माथ्यावर यज्ञ आणि कर्मकांड कोणी थोपली? म्हणजे ज्या मनुस्मृतीचा मगाशी उल्लेख झाला, ही मनुस्मृती सांगते ब्रह्म्याच्या तोंडातून ब्राह्मण वर्ण जन्माला आला, खांद्यातून क्षत्रिय जन्माला आले, नाभीतून वैश्य जन्माला आले, डाव्या पायाच्या अंगठ्यातून शूद्र जन्माला आले। आणि या मनुस्मृतीच्या आधारावर ते राज्य करतात। त्यांना विचारा की मग ब्रह्मा ज्या जमिनीवर बसला होता, त्या जमिनीचं रक्षण करणाऱ्या आमच्या मूळ निवासी, आमच्या आदिवासी बांधवांना त्यामध्ये स्थान नेमकं कुठं आहे? आणि जेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा कोणाच्या मांडीला मांडी लावून बसायचं याचा विचार करावा लागतो। म्हणजे मगाशी आमदार लहामटे साहेब सुद्धा बोलले, बेनके साहेब सुद्धा बोलले, जेव्हा खरोखर रस्त्यावर उतरायची वेळ येते त्याच वेळी, त्याच बरोबरीनं ज्या विधिमंडळात आपण बसला आहात, जर आदिवासींचं बजेट संकुचित होत असेल तर राज्याच्या अर्थमंत्र्यांना आग्रहानं विनंती करून माझ्या आदिवासी बांधवांसाठी भांडणं सुद्धा तुमच्या हातात आहे, याची आपण सगळेजण जाण ठेवाल। कारण वर्षानुवर्षाचं हे आक्रमण आहे, यामध्ये कोणतंही राजकारण नाही, पण यामधलं जे आक्रमण आहे, कारण जे आर्यांचं आक्रमण झालं, या आर्य आक्रमणामुळे ही जी गोष्ट बदलली। तुमच्या माझ्यापैकी अनेक जण असतील, पूजेला बसत असाल, पंडित पूजा सांगायला येत असतील, आणि पंडित पूजा सांगायला आल्यावर गोत्र कोणतं 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 ज्याला माहित नसतं तो गोत्र कोणतं सांगतो? काश्यप। सगळे सांगतो का नाही? कुठून आलं काश्यप गोत्र? कधी विचारलेत प्रश्न? पुरोगामी विचार म्हणजे कुणाला विरोध नाही, पुरोगामी विचार म्हणजे प्रश्न विचारणं असतं। कधी प्रश्न विचारला काश्यप गोत्र कुठून आलं? तर काश्यप आणि दती यांचे जे पुत्र झाले त्यांना दैत्य म्हटलं जातं। काश्यप आणि दनू यांचे जे पुत्र झाले त्यांना दानव म्हटलं जातं। म्हणजे तुमचं माझं सगळ्यांचं गोत्र जर काश्यप असेल तर तुम्हाला आणि मला दैत्य म्हटलं जातं। आणि दिवाळीला इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे असं जे म्हणतो, तो बळी राजा दैत्य राजा होता। इथला फरक आधी समजून घ्या। तुम्हाला आणि मला या चातुर्वर्ण्याच्या चौकटीतून बाहेर जे ढकलतात
ज्यांनी बाहेर ढकललं आणि ज्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे, त्या सगळ्यांच्या कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसताना 10 वेळा विचार व्हायला हवा. आणि जर हा विचार झाला तर त्या कोळी चौथऱ्याची खरी प्रेरणा येईल की जिथे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो, जिथे अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला जातो, जेव्हा जातीपातीच्या वरवंट्याखाली देशाचं हित चिरडलं जातं, म्हणजे जातीला जातीच्या विरोधात भडकवा, धर्माला धर्माच्या विरोधात भडकवा. मगाशी बोलतानाच रोजगाराचा जेव्हा विचार झाला तेव्हा या रोजगाराचा विचार समोर आला नाही. आणि म्हणून या कोळी चौथऱ्याला अभिवादन करत असताना हे कुठलं तरी जे धर्माची जोखडं जी आहे, जातीची जोखडं जी आहेत आणि या पलीकडे जाऊन समाजाला एकमेकापासून तोडण्याचा जो विचार निर्माण होतोय, हा विचार सोडून जोपर्यंत आपण शिक्षणाची कास धरणार नाही, जोपर्यंत आपण विकासाची कास धरणार नाही, तोपर्यंत प्रगती नाही. ही खरी प्रेरणा या चौथऱ्यातून आपण घेऊ. आणि त्याचबरोबर वर्षानुवर्ष तुम्हाला आणि मला विकासाच्या वाटेच्या पलीकडे ढकलणाऱ्या शक्तींविरुद्ध, त्या धर्मांध शक्तींविरुद्ध जेव्हा आपण एकजूट करू, तेव्हा वर्षानुवर्षाची गुलामगिरी झोकळून देण्याची, ती उखडून फेकण्याची ताकद आणि ती खरी प्रेरणा बिरसा मुंडांची असेल, ती खरी प्रेरणा राघोजी भांगरेंची असेल. आणि ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना लाभो. आणि त्याचबरोबर अनेक मुद्दे आहेत आदिवासी समाजासाठी हे करत असताना. पेसा क्षेत्रात असलेल्या सामूहिक वनदाव्यांच्या कार्यवाहीचे मुद्दे आहेत. फक्त रस्त्यावर भांडण्यापेक्षा आमच्या आदिवासी बांधवांचे हे सुद्धा प्रश्न सोडवा. हिरडा पिकाचं जे मार्केट लिंकेज आहे हे होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जुन्नर, खेड आणि आंबेगाव मधली रेड झोनमध्ये गावं गेलीत अतिल जल उपसामुळे. आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा चालू आहे. माझी सर्व आमदार महोदयांना याची विनंती आहे की या पद्धतीने ही गावं रेड झोन मधून जर वगळली तर बिरसा मुंडा योजनेचा लाभ या संपूर्ण आपल्या आदिवासी पट्ट्यातल्या गावांना होईल. आणि अशा पद्धतीने या विकासाची वाट धरत असताना बिरसा मुंडा ब्रिगेडनं जी वाट जोखली आहे ती म्हणजे क्रांती ही केवळ शस्त्रानं होत नाही, तर शस्त्राची धार ही जेव्हा विचारांना येते तेव्हा त्या विचारांनी ही क्रांती होते. आणि हा विचार या नवीन पिढीत रुजवल्याबद्दल सतीश दादा पेंदाम आपलं मनापासून मी आभार मानतो. आणि याच पद्धतीनं ही सर्वसामान्यांच्या हक्काची लढाई, जल, जंगल आणि जमिनीची लढाई आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली अशीच पुढे चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.